गावाचा ध्येय असेल. तुमचा मुलगा मुंबईमध्ये गेला तर तुमच्या आईचं धगधग खाली होते का तर माझा मुलगा मुंबईला जाऊन काय केलं. पण जिजाऊ स्वप्न काय पाहत, तंजावर पासून ते पेशावर पर्यंत अवघा मुलूक आपला. जिजाऊनं पहिला जिल्हा निवडला ज्याचं नाव होतं पुणे. आणि पुण्यामध्ये काय केलं होतं तर पुण्यामध्ये जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला होता. तुम्ही जर शिवभारत नावाचा ग्रंथ वाचलात, आम्ही पहिल्यांदा वाचलं आणि मग सत्याच्या चपोटीमध्ये राहून मांडणी करत आहोत. उगाच बोलत नाही आहोत. गेली 13 वर्षापासून ही मांडणी करत आहोत. तुमच्या गावात येण्याच्या अगोदर काही लोकांनी युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आणि ग्रुप्सवरती कमेंट्स केली. पोरगा बोलतोय खरा पण पचनी पडेल का. अरे कॅन्सरचा आजार हा कडूच असतो, तो प्राशल्य केला नाही तर कॅन्सरनं माणूस मरतो. तसा विचारांचा आजार हा कडूच असतो. तुमच्या जगण्याचा दर्जा हा तुमच्या विचाराच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. विचाराची गुणवत्ता काय, आमची गुणवत्ता काय माहितीये का. आमच्या आईमावळे या ठिकाणी बसलात. मुलगा 10वी पास झाला का तिला वाटतं भरपूर शिकला. ग्रॅज्युएशन केलं तर त्याच्या आईला वाटतं अरे डोंगरपट्टी केला. बरोबर का नाही. पण कुठल्या आईला वाटतं माझा मुलगा जिल्ह्याचा कलेक्टर बनावा. कुठल्या आईला वाटतं माझा मुलगा PWD खात्यात लागावं. कुठल्या आईला वाटतं माझा मुलगा IIT IIM एम्स बायोटेक्नॉलॉजी जेनेटिकला जावा. कुठल्याच आईला सध्याची परिस्थिती कळत नाही. आणि म्हणून जिजाऊचं प्रेरणास्रोत काय सांगतो, तुम्हाला डोहाळे लागले. कशाचे डोहाळे लागले तर तुम्हाला बोरं खाण्याचे, तुम्हाला आंबट खाण्याचे. बरोबर, काही महिलांना डांबर खाण्याचे पण डोहाळे लागले. रस्त्यावरती माती खाण्याचे डोहाळे लागले, शेतातली माती खाण्याचे डोहाळे लागले. पण जिजाऊला डोहाळे आंबट खाण्याचे नाही. तर जिजाऊला डोहाळे कोणते लागले होते की गावातल्या विधवा स्त्री आहेत तिला सती पाठवलं जातं. 6 महिन्याचं ताल बाळ जिजाऊच्या गर्भात आहे. धनाची तलवार काढली जिजाऊनं आणि पंढरपूरच्या काठावरती गेल्या. आणि जिजाऊची प्रथा कोणती होती तर यांचा धर्म कायदा सांगत होता. हा धर्म कायदा कोणता होता तर जी स्त्री पती वारला तर पती सोबत तिला जाळून टाका, मारून टाका, तिला सती सावित्री करा. सती सावित्री करणं हेतू नव्हता, पण त्या पत्नीवरती विश्वास असू नये. जर एखादी स्त्री सती जाणार नसेल तर तिचे केस काढून टाका, तिचं केशोपन करा, तिला विद्रुपीकरण करा. तिच्याकडे कोणता पुरुष पाहणार नाही अशा प्रकारची तिची अवस्था करा. पण जिजाऊनं मेलांची तलवार काढली आणि सांगितलं दादा भट्ट मोरोपंत पिंगले अण्णाजी दत्तो, इथून पुढे माझ्या स्वराज्यामध्ये एकही विधवा स्त्री सती जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या गावातल्या जेवढा विधवा महिला जगतात ना सन्माना, ती कृपा केवळ जिजाऊंची आहे, लक्षात ठेवा. सती प्रथा मोडीत काढली. पालखीला खांदा कुणी द्यायचा. एखादा ब्राह्मण समाजाचा मुलगा पुढे यायचा आणि तो सांगायचा पालखीला खांदा या अस्पृश्याला द्यायला लावू नका, हा आदिवासी समाजाला पालखीला खांदा द्यायला लावू नका. मग ते काय म्हणायचे, शिवाजी महाराज विचारायचे पुरोहिताला पालखीला खांदा लोहाराने काय देऊ नये. ज्या कोमल हाताने ही मूर्त पूर्णपणे तयार केली, ह्या मूर्तीला घडवलं, जो कोमल हाताने मेहनत घेतली, त्या कोमल हाताने पालखीला खांदा दिला, मग ती पालखी बांधणार असेल तर मला हे स्वराज्य मान्य नाही. शिवाजी महाराजांनी आदिवासी, बौद्ध, महार, मातंग, चांभार, आगरी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, तेली, माली 18 प्रगड जातीचे सवंगडी एकत्रित केले आणि सर्वांना समान अधिकार दिले. आज सत्तेतले लोक सत्तेच्या बाहेरच्या लोकांनी विचार करायला पाहिजे. आमचा समाज आज खितपत पडलेला आहे. हक्क अधिकारासाठी रोज रडतोय. 1960 ला कोयना धरण आलं. सर्टिफिकेट वरती लिहिलं होतं कोयनाकरांच्या काय की तुम्हाला वीर दिली जाणार, तुम्हाला पाणी दिलं जाणार, तुमचं विस्थापन होणार, तुम्हाला चांगली घरं दिली जाणार, मुलांना येण्या जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था होणार, तुम्हाला मोफत शिक्षण देणार. पण खाली तलटीप लिहिली होती, आमच्या आज्ञाचा फायदा घेतला, तुमच्या आजोबाला जो हातात सर्टिफिकेट दिला त्याच्यामध्ये लिहिलं होतं हे सर्व काही मिळणार, पण सरकारने मान्य केलं तर. उसने मान्य केलं नाही केलं. कारण तुमची पोरं फक्त क्रिकेटच्या मैदानात सोडून दिली. तुमच्या पोराला तुमचा सर्टिफिकेट काय दाखवला आणि सरकारनं आज जवळजवळ अनेक वर्ष उलटून गेली. हे मान्य केलं नाही. पण शिवाजी महाराजांनी जे शिवा खेडमध्ये तुम्हाला माहिती असेल, त्या खेड जिल्ह्यामध्ये जो धरण उभा केला, हा धरण वयाच्या 13 वर्षी उभा केला. म्हणजे शिवाजी महाराज धरण उभा करत असताना ज्याची जमीन त्या धरणाखाली जाते त्याच्या प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, त्याच्या हाताला नोकरी मिळाली पाहिजे, त्याला पगार मिळाला पाहिजे. शिवाजी महाराज कुठे आणि तुमचे आझाद मैदान बसलेले कोयनापूर कुठे. खरं बोलू की खोटं बोलू.
शरव सर, बरं बोलू की खरं बोलू? कारण आम्ही कुणाचे निंदे नाही, आम्ही कुणाचा एकही रुपया घेत नाही. इथं मला फुकट बोलवलेलं नाही. माझी 25,000 रुपये फी देऊन मला इथं बोलवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या गावाने माझा जर निधी ठरवला असेल, दिवसामध्ये 5 कार्यक्रम केले, 1.25 लाख रुपये जमले, त्या 1.25 लाखातला एकही आम्हाला रुपये नको. ज्याच्यासाठी आम्ही काम करतोय, त्याच्यासाठी हा निधी उभा करतोय. एकच गोष्ट जाता जाता लक्षात ठेवा, मी या ठिकाणी फुकट आलेलो नाहीये. फुकट्याला मान सन्मान नसतो, जरी शेजारच्या गावातला असलो तरी. पण शिवचरित्रातून आम्ही काय शिकायचं? तर जिजाऊने काय केली? मेणाची तलवार बाहेर काढली, सतीप्रथा बंद केली. शिवबाचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरीवरती आनंद झाला. पण दुर्दैव कोणतं होतं? दुर्दैव हे होतं की जगदेवाने जो पुण्यात नांगर टाकला होता, तो नांगर गाढवाचा होता. सांगितलं होतं जिजाऊंना, जिजाऊ तुम्ही शिवनेरीवरती आलात तर तुम्ही निपुत्रिक व्हाल, तुमचा वंश फुटेल, तुमचा वंश हा संपून जाईल. पण जिजाऊनं प्रत्येक रयतेला सोबत घेतलं. रयतेला काय सांगितलं जिजाऊनं? सर्वांनी सोबत या. शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, शिवबाकडे अपेक्षा करा. त्या अपेक्षा कोणत्या होत्या? अपेक्षा होत्या की शिवरायांनी शेतकऱ्यांचं कल्याण करावं. शिवबाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे? तर लोक म्हणायचे आमच्याकडे जमीन आहे पण धान्य नाही. शिवबाने त्यांना धान्य दिले. लोक म्हणायचे आमच्याकडे जमीन आहे पण नांगर नाहीये. लोकांनी त्यांना नांगर दिलं. आमच्याकडे जमीन आहे पण आमच्याकडे बी बिना नाही, आमच्याकडे माणसं नाही. शिवबानं माणसं दिली, नांगर दिला, हाताला काम दिला, पूर्ण शेती पिकायला लागली. पण या यवनांच्या टोल्याच्या टोल्या आमच्या शेताचं नाश करायला लागले. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना विचारलं, ज्यावेळेस पाखरं तुमच्या शेतात येतात, पाखरांना हाकलण्यासाठी काय करतात? तेव्हा शेतकऱ्याने उत्तर दिलं की आम्ही गोफण फिरवतो. गोफण जसं फिरवतात तसं दगड फिरवायला शिका. जेव्हा टोल्या येतील तर दगड मारायला शिका. शेतीचं नुकसान वाचवलं. आताची काय परिस्थिती आहे? तुम्हाला या ठिकाणी येऊन शेती विकत घ्यावी लागली ही परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांनी जमिनी दान दिल्या. एखादा प्रकल्प शिवाजी महाराजांनी 32 धरणं बांधली त्या काळामध्ये. पहिला खेडचा धरण होता, त्यापासून 32 धरणं. त्याचा रायगड जिल्ह्याचा तलाव आजही जिवंत आहे, आजही पाहायला मिळतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्याच्या हाताला काम दिलं त्याचा योग्य सन्मान केला. आजची परिस्थिती आपण ओळखली पाहिजे. आमचा योग्य सन्मान होतोय का? शिवचरित्रातून अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. सर्व युवकांनी या ठिकाणी लक्ष द्या की युवकांसाठी आदर्श कोणता आहे. शिवाजी महाराजांना जिजाऊनं सांगितलं की आता शेताचं रक्षण झालंय पण आता मातीचं रक्षण करण्याची वेळ आली आहे. शिवबा मोगल आहेत, पोर्तुगीज आहेत, हुन आहेत, दिलेर खान आहे, कुतुबशाह आहे. सर्व शाही आमच्या शिवबांच्या स्वराज्याच्या मागे लागला. स्वराज्य निर्माण करायला शिवबाने घेतलं. एखादा भोसले पुढे आला, एखादा सटकोर पुढे आला, एखादा शिवा काशीद आला, एखादा तानाजी मालुसरे आला, एखादा त्या ठिकाणी आमच्या स्वराज्याचा नेताजी पालकर आला, एखादा बाजीप्रभू देशपांडे आला, एखादा इब्राहिम खान आला, एखादा दौलत खान आला, एखादा मीर मोहम्मद आला, एखादा काजी हैदर आला. प्रत्येक सैन्यातल्या बलाने शिवरायाला साथ देण्याचं ठरवलं. पण ठरवण्याच्या अगोदर शिवबाचा विश्वास मावळा पहिला जर कोणता असेल, शिवरायांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी शिवरायांचा पहिला विश्वास मावला हा तानाजी मालुसरे रायगडच्या उमरटचा आहे आणि तो कोणी समाजाचा आहे. त्याचा साचा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी महाराजांनी भोसल्याचं राज्य नाही तयार केलं, शिवाजी महाराजांनी पाटलांचं राज्य नाही तयार केलं. शिवाजी महाराजांनी या महिलांच्या पत्राला हात लागतोय ना, आमच्या युवकांना फाशीवरती लावलं जात आहे ना, युवकांचे हातपाय कापले जात आहेत ना. प्रत्येकाचं रक्षण झालं पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी एक बॉम्ब पिटवली. ती बॉम्ब कधी होती? त्यांच्या स्वराज्याचा जाहीरनामा होता. जाहीरनामा कोणता होता? तुम्ही जर शिवभारत नावाचा ग्रंथ वाचला त्या प्रस्तावनेमध्ये स्वतः कवी परमानंद असं लिहितात की स्वराज्याचा जाहीरनामा होता सर्वांस पोटास लावणे आहे. पोटास लावणे म्हणजे काय माहितीये का? जी रयतेची दुःख आहे ती दुःख समजून घेणारा राजा. आजचा नेता कसा असला पाहिजे? तर शिवचरित्रातून एक गोष्ट शिकली पाहिजे. राजे राजकारणी होते, राजे धर्मकारणी होते, राजे विद्वान होते, राज्याला अर्थकारण जमायचं, राजे चांगले इंजिनियर होते, राजे चांगले बांधकाम मंत्री होते. राजांनी त्यांच्या काळात कोणता भ्रष्टाचार केला नाही, नीतिमूल्य विकली नाही, स्वाभिमान गहाण ठेवला नाही. असे राजे आजच्या राज्यात जन्माला आले तर तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी शिवबा आले समजायला काय हरकत नाही.
कारण आम्हाला समजलं पाहिजे शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो पाहिजे. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला बोलून घेतलं. तानाजी मालुसरेला विचारलं, ताना जेव्हा संकट येईल माझ्या हाताला हात देशील ना? शिवा म्हटले, संकटाच्या अगोदर आम्ही तुमच्या सोबत धावून यायला तयार. एकदा रीतिगंडूचा शिवरथ ग्रंथामध्ये अशी नोंद आहे की शिवाजी महाराजांची ही गरिबी कावा हा मोगलांना समजला होता, दिलेर खानाला समजला होता, आदिलशहाला समजला होता. त्याच्यानंतर आपला सिद्धी जवाहर याला समजलं होतं, ज्याची बोटं कापली शाहिस्ते खान त्याला समजलं होतं की शिवाजी महाराज काहीतरी गहिरी चाल करून येत आहे. ती गहिरी चाल कुठं करतात तर आदिवासीच्या वाडीत जातात आणि आदिवासीची वाडीत जाऊन काय करतात, रिटी दांडू नावाचा खेळ खेळतात असा प्रचार केला. पण शिवबा रिटी दांडूचा खेळ खेळत नव्हते, तर आदिवासी पाड्यात जाऊन त्या ठिकाणी तलवारीचं प्रशिक्षण देत होते. मावल्याला प्रशिक्षण देता देता एखाद्या ठिकाणी नौका माणूस आलाय असं समजलं तर दोन आदिवासी पोरं जोरात ओरडायचे आणि शिवबाला इशारा पाठवायचे, कुणीतरी परका येतोय, शिवबा आपली हत्यारा लपवा, रिटी दांडूचा खेळ सुरू करा. असं जेव्हा शिवबाला वाटलं, शिवबाने हत्यारा लपवली. पण ज्या ठिकाणावर कुणीतरी येत होता त्याचं नाव होतं बहिरीजी नाईक. अरे जनातुनी गावाच्या बाहेर काढली. ज्या भोसलेला सकपालांना, ज्या शेलारांना पाटलांना कदमांना कळायला पाहिजे की स्वराज्यातला पाईक कोण आहे. या मातीसाठी न्यूच्यावर व्हायला कोण तयार झाला, मरायला तयार व्हायला कोण झाला, तर ज्याचं नाव होतं बहिर्जी नाईक. बहिर्जी शिवाला भेटायला आले. शिवाला विचारलं, बहिर्जी काय काम काढलं? तर म्हणतो, मी रामोशाचा पोरगा आहे. असा विचार केलाय तुमच्या स्वराज्यात सहभागी व्हावं. शिवानी म्हटलं, बहिर्जी स्वराज्य निर्माण करणं साधी गोष्ट नाही, मरायला तयार व्हावं लागेल. बहिर्जी म्हटले, हा रामोशाचा पोरगा आहे, आदिवासाचा आहे, आदिवासांनी शब्द दिला का शेवटच्या क्षणापर्यंत मरेल, पण शब्द बदलणार नाही. आणि आजही आम्ही दाबाच्या वाढीत दिलो आणि आदिवासींनी ठरवलं की नाही म्हणजे नाही, तर बोलत हा इतिहास आहे. आदिवासींची जीव छाटली तरी ते बोलणार नाही. हा पराक्रम शिवचरित्राचा आहे. बहिर्जी नाईकला पुढे आला. बहिर्जी नाईकाला कळलं शिवबा मला घ्यायला तयार आहे. बहिर्जी नाईक धावत धावत पुढे आला. पण बहिर्जी नाईकाला एक गोष्ट कळाली. शिवाजी महाराजांनी विचारलं, बहिर्जी तुमच्याकडे कला कोणती आहे? बहिर्जीने काय सांगितलं, मी वेषांतर करतो, वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढतो. शिवबा म्हटले, याचा उपयोग होऊ शकतो. बहिर्जी म्हटला, आता स्वराज्यामध्ये सहभागी झालो असतो, पण माझ्या बायको पोरांना सांगून येतो मी शिवरायांच्या स्वराज्यात सहभागी होतो. बहिर्जी दोन पावलं पुढे आला आणि बहिर्जीने तर्क लावला. तर्क काय लावला, जी दोन पोरं ओरडली ही दोन पोरं मोराच्या आवाजात ओरडली. आणि शिवबाला बहिर्जी सांगतो, शिवराय मोर दिवसा ओरडत नसतात, तुम्ही पकडले जाऊ शकता. एवढं हुनर कौशल्य आदिवासी समाजात. मोर दिवसा ओरडत नाही, मोर रात्री ओरडतो. म्हणजे शिवरायांचा गरिबी काळा का फसला नाही, शिवरायाचा एकही मावला फसवणुकीमध्ये का फसला नाही, का फसवला गेला नाही? कारण एक एक मावला निवडताना शिवरायानं प्रामाणिक मावला निवडला. बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला. कोल्हापूरच्या पीआयच्या समोर जेव्हा कोल्हापूरमध्ये चोरी होते, सर्व संशयित लोक एकत्र येतात आणि पीआय रामोशी आहे म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्याची मागणी करतात. अरे शिवराय यांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख रामोशी होते. आज चोरी झाली तर तुम्ही रामोशी समाजाकडे पाहताय. हे दुर्दैव आहे तुमचं की तुम्हाला शिवचरित्र कळालं नाही. कोल्हापूरमध्ये त्या पीआयला सस्पेंड करण्याची वेळ आली का तर रामोशाचा पोरगा म्हणून. आमच्या मनात संशय आदिवासी चोर आहे. अरे आदिवासी या जंगलाचा राजा आहे ज्याने शिवरायांना साथ दिली. दुसरा मुद्दा पुढे आला. शिवराय एका जत्रेतून जात होते. जत्रेत जाता जाता एक दाढीपट्टा चालवत होता. शिवरायाने त्याला विचारलं, काय रे नाव तुझं? तो म्हणतो, माझं नाव जीवा महारा. जीवा महारा, बरं माझ्या स्वराज्यात येशील का? जीवा महारा म्हटलं, काय जी काय करायला लागेल? हा म्हटला, फक्त काय नाही, खायचं पियाचं दाढीपट्टा चालवायचा बस. कारण शिवाजी महाराजांना माहिती होता अफजल खान माझ्यावरती गहिरी चाल करून येणार आहे. त्याच्याकडे सय्यद बंडा आहे आणि सय्यद बंडा दाढीपट्टा चालवतो. माझ्याकडे जीवा महारा असला पाहिजे. शिवाजी महाराज दोन पावलं पुढे गेले. जत्रेत एकाला भांडताना लढताना पाहिलं. त्याचं नाव संभाजी गावजी. संभाजी गावजी म्हणजे आपला रास्ता का खाता पिता झोपायचं. तो संभाजी गावजी कसा होता? खाणार पिणार मजा करणार मेहनत करणार रात्रंदिवस कष्ट करणार आणि तेवढा झोपणार, पण खायला मजबूत पाहिजे.
तर शिवाजी महाराज काय म्हटले, काय करतो, तर तो पण म्हटला खातो पितो आणि झोपतो. शिवाजी महाराज म्हटले संभाजी कावजी तुम्ही आमच्या स्वराज्यात या. तर म्हटलं काय मिळणार, काय नाही, तुम्हाला खायला मिळेल, तुम्हाला पियाला मिळेल, तुम्हाला पाणी असेल, तुम्हाला अमृत असेल, जे तुम्ही पिता ते आम्ही द्यायला तयार. संभाजीराजे म्हटले, शिवाजीराजे म्हटले येताय का. संभाजी कावजी म्हटलं हो. कारण त्याचं हे होतं, शिवाजी महाराजांना माहिती होतं की अफजल खानासोबत जो लढणारा आहे, तो भिडणारा आहे, त्याला लढायचं असेल तर संभाजी कावजी सारखा अफजल खानाचा हुबेहूब, अफजल खानासारखा ताकदवार, तेवढा सडेतोड लढणारा त्यांनी संभाजी कावजीला जवळ घेतले. म्हणजे एक मावळे निवडले. आताच्या राजकारणी लोकांना पण समजलं पाहिजे आपण कोणते विश्वासू मावळे सोबत घेतले पाहिजे जे दगा फटका करणार नाही. शिवाजी महाराजांचा पक्ष होता स्वराज्य, आणि त्या स्वराज्याच्या पक्षामध्ये सर्व मावळे सहभागी झाले. एक कार्यकर्ता निवडला, एक पदाधिकारी निवडला, एकाला जबाबदारी लावली. पहिली जबाबदारी लावली बहिर्जी नाईकाला गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं. आता गुप्तहेर खाते एवढं ढिलं आहे की 43 जवान मारले गेले. एअर शिफ्टिंग करा ईडीला माहिती होतं, सीबीआयला माहिती होतं की 8000 किलोचा आरडीएक्स भारतात आलाय, सीमेवरती आलाय, याची पूर्व सूचना होती. मग मीडियामध्ये काश्मीरच्या राज्यपालानं टीव्ही समोर येऊन सांगितलं की ते जवान मारले गेले नाही. हे याचं गुप्तहेर खातं आहे. शिवरायांचं गुप्तहेर खाते एवढं स्वच्छ होतं की एक आदिवासी समाजाचा बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. आणि तुमच्या गावाचा जर सरपंच, तुमच्या गावाचा सदस्य एक आदिवासी होत असेल ना तर विश्वास ठेवा, कारण तो स्वराज्यातला पाईक आहे. त्यांनी त्याच्या आहुत्या दिल्यात आणि त्याच्या पिढ्यांचं कल्याणाचं राज्य तुमच्या ग्रामपंचायतला येत असेल तर प्रत्येक आदिवासी समाज सुखी समाधानी करणं ही भोसल्याची जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांनी पार पाडली तर तुम्हाला शिवरायाचं वंशज म्हणण्याचा अधिकार आहे. शिवाजी महाराजांना कळालं, काय कळालं, इथं जहांगीरी आहे. कुणी स्वतःला भोसले म्हणतोय, कुणी कोणाला देशमुख म्हणतोय, कुणी कोणाला कुलकर्णी म्हणतोय, कुणी कोणाला पाटील म्हणतोय. हे जहांगीऱ्या ह्या बादशहाच्या माध्यमातून चालायचे. हे देशमुख गावात यायचे. हे देशमुख गावात आल्यानंतर हे भोसले, हे पाटील त्या काळातले म्हणतोय जे शिवरायांना मानायला तयार नव्हते. आणि त्या साम्राज्यामध्ये, त्या वतनदारामध्ये शिवाजी महाराजांनी फतवा काढला, अरे तुम्ही 40,000चा पैसा घेताय, नाणे घेताय, पण बादशाला फक्त तुम्ही 4,000 पाठवताय आणि 36,000 हे वतनदार खाताय. म्हणजे देशमुख, पाटील, कुलकर्णी हे खाताय. हे शिवरायांना कळालं. शिवाजी महाराजांचं एवढं कारभार स्वच्छ होतं की त्याने वतनदारांना पत्र लिहिली, भोसलेचं वतनदार संपवा, देशमुखांचं वतनदार संपवा, पाटलाचं पाटील संपवा, आणि त्या ठिकाणी महसुली अधिकारी नेमा. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा लोक भेटायला गेली, बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्हाला राज्यघटनेने त्याला त्रास नाही झाला का. बाबासाहेब म्हणतात मला शारीरिक त्रास झाला. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राज्यघटना दिवशी रात्र करून लिहिली, परंतु मला शारीरिक त्रास झाला. पण शेलार साहेब, बाबासाहेब असे म्हणतात की मला मानसिक त्रास नाही झाला का, कारण शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते जसंच्या तसं मी या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलंय आणि म्हणून मला त्रास झाला. आता तुम्ही काय म्हणत, कसं सरपंच पद कुठून आलं, महसूलदार पद कुठून आलं, हवालदार पद कुठून आलं, विचार करा. शिवाजी महाराजांनी महसूल नेमले, शिवाजी महाराजांनी पाटील नेमले नाही. पाटलाचा उल्लेख वेगळा होता. प मध्ये पालन करणारा, ट मध्ये टिकवणारा, ल चा तुम्ही उच्चार करा. पालन करून टिकवणारा सर्वोच्च राजा अशी कन्सेप्ट शिवरायांची होती. आणि शिवाजी महाराजांनी जशीच्या तशी पाटील असतील, देशमुख असतील, वेगवेगळ्या स्वरूपाच्या वतनदाऱ्या संपवल्या, मोडीत काढल्या आणि प्रत्येकाला महसुली खात्याचं प्रमुख केलं. त्यावेळेचे आपण आज म्हणतो म्हसोबा. महसोबा हा देव नसून महसोबा म्हणजे महसूल वसूल करणारा. आमच्या महाराष्ट्राचा उभा खंडोबा, आमच्या आगळीपाड्याचा मराठा सुंब्याचा ज्याला कुलदैवत मानला जातो तो खंडोबा हा खंडाचा वसुली करणारा, खंडोबा म्हणजे खंडाचं रक्षण करणारा होता. पुन्हा आमच्याकडे दैवत आहेत, खंडोबा, बसोबा, जादोबा, कालकाई, एकविरा ही आमची दैवत आहेत जे मानवरूपी घडून गेले.
जाता जाता अंतिम मुद्दा हाच मांडण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी अफजल खान कसा फाळला हे 1000 वर्ष तुम्ही ऐकताय, पिढ्यान पिढ्या ऐकताय. पण आता गरज आहे अफजल खान फाडताना आपल्या स्वराज्यातल्या लोकांनी दगा कसा दिला. अफजल खान फाडला, पहिलीच्या पाठ्यपुस्तकात शिकवलं. अफजल खान फाडला, चौथीच्या पाठ्यपुस्तकात शिकवलं. अफजल खान फाडला, एमएच्या पाठ्यपुस्तकात आणलं. पण अफजल खान फाड त्यावेळी शिवरायांवरती वार करण्याची हिंमत कुठल्याही मौलवी, खान, पठाण, मोहम्मद, मीर यांची झाली नाही. शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांच्या केसाला देखील या लोकांनी धक्का लावला नाही. पण शिवरायांवरती वार करणारा एकमेव जो आम्हाला शिकवला नाही. पण जिजाऊने काय केलं, 1647 ला तोरणा स्वराज्यात आणला. पण तोरणा स्वराज्यात आणला जिजाऊला कळलं. आता महत्वाची गोष्ट कोणती आहे, मी हात जोडून विनंती करतो. इथं बैठकवाले असतील, इथं सत्संगतवाले असतील, कोणत्याही संप्रदायाची लोक असाल, तुम्ही असाल, पण सत्य मान्य करा. कोणतं, जिजाऊनं शिवबाला जी तलवार दिली त्या तलवारीचं नाव काय, काय नाव. कारण आम्हाला शिकवलेल्या गुरुजीने काय शिकवलं, उद्या भोईर गुरुजी तुमचे केंद्राचे प्रमुख आहेत, त्यांना जाऊन विचारा. अरे जिजाऊने तलवार जी दिली, ही तलवार रायगड मधल्या महाडमधल्या गोवल्या कुटुंबात करून, म्हणजे एका लोहारा करून 14,000 होऊन देऊन तयार करून घेतली. आणि आम्हाला काय शिकवलं, तलवार भवानीने दिली. अरे जर भवानी तलवार देत असती तर शिवबाज का पाहिजे होते. शिवबाच्या हाताचं कार्यकर्तृत्व संपावं, शिवबाच्या हाताचं चातुर्य नीती संपावी, म्हणजे तलवार भवानीने दिली म्हणून शिवबा राज्य घडू शकले. अजिबात नाही. भवानी हे शिवरायांचं कुलदैवत आहे. भवानी या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. पण जिजाऊनं त्या तलवारीचं नाव भवानी ठेवलं होतं. तलवार भवानीने दिली नाही तर त्या तलवारीचं नाव भवानी. मुद्दा क्लिअर. दुसरा मुद्दा, शिवचरित्रामध्ये घुसळला. काय घुसळलं ते खोटं आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात की शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या अंधश्रद्धेचं पालन केलं. त्यांनी पंचांग पाहिलं, त्यांनी अमावास्या पाहिली, त्यांनी पौर्णिमा पाहिली. नाही अजिबात. अरे अमावास्याच्या रात्री भूता निघत नाहीत. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा होता. तो गनिमी कावा कोणता होता, मोडेन, पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. अजिबात नाही. हा शिवरायांचा गनिमी कावा नाही. आम्हाला काय सांगितलं, अमावास्याच्या रात्री काय निघतात, जोरात बोला. तुझ्या मम्मीने तरी पाहिला भूत का, ज्या मम्मीने सांगितलं, तिच्या मम्मीने तरी पाहिला का, जिने सांगितलं. अरे अमावास्याच्या रात्री भूत निघत नाही, तर अमावास्याच्या रात्री शिवबाचे मावळे लढाई करायला लढायचे. खरा इतिहास आम्हाला धरून टाकला. कारण ज्याच्या हातामध्ये पोथी पुराण लिहिण्याचे अधिकार होते, त्या पोथी पुराणामध्ये लिहून ठेवला की शिवाजी महाराजांचा गनिमी कावा मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. आज एवढा बोललाय, तुम्हाला कडू वाटावं म्हणून मी बोलतोय. आमच्या आविर्भावामध्ये आम्ही आहोत. मोडेल पण वाकणार नाही. किती क्लास, आता रोहितला विचारलं, आपल्या वयाची किती कोणाने गव्हर्नमेंट कर्मचारी झाली, तर मग एक बी नाही झाला. अरे एक पण काय नाही झाला, माहिती नाही. बरं कोणी सांगितलं, नाही सांगितलं. बरं परीक्षा निघतात त्या सांगतात का कोणी, नाही. मग काय सांगतात, टुर्नामेंट होणार आहे. मग काय टुर्नामेंटसाठी पुरा झाला. मग त्याच्यासाठी काय 4-5 लोक एकत्र येतो. मग काय करा, टी शर्ट देऊन. बरोबर तुम्हाला कबड्डी खेळायला आहे सांगा. अरे शिवाजी महाराजांनी काय केलं, रयतेचं संरक्षण केलं. आणि आम्हाला काय सांगितलं, अमावास्याच्या रात्री भूता निघतात. अजिबात नाही. मोगल लाखोत आहेत, आम्ही हजारोत आहोत. काय करा, अमावास्याच्या रात्रीचा अंधाराचा फायदा घ्या आणि मोगलांना मारताय तेवढं मारा, जाताय तेवढं जाळा, कापताय तेवढं कापा. पण मार खाण्याची वेळ आली तर 120च्या स्पीडनं पला. दॅट इज गनिमी कावा. जे सध्या आता राजकारणात शरद पवार खेळ आपलं वाढवता येत नाही. थोडस असं काय बोलणं माहिती का, पण लोकांच्या मनातलं पण बाहेर आलं पाहिजे. मी भाषण करणारा पोरगाना आणि प्रबोधन करणारी पोरं आहोत. जावळी गावातून विकी कदम याचे 4 कार्यक्रम आज आहेत. एक चिपळूण मध्ये आहे, एक आरवलीत आहे, एक सावर्ड्यात आहे आणि एक संगमेश्वर मध्ये.
जिथे संभाजी महाराजांना पकडलं त्या शृंगारपुरामध्ये जावळीचा पोरगाच वक्ता होऊन गेलाय. जोरदार टाळ्या वाजवा का? आणि आपल्या शेजारच्या गावाचा पोरगा रत्नागिरीत पोहोचतोय का? आम्ही नाही पोहोचू शकत. पण एक दुर्दैव कोणतं असतं, जिथं पिकतं तिथं विकत, जिथं पिकतं तिथं विकत नाही ना. भाजी आमच्या इथं पिकते, जाते पेनला, ते घ्यायला येत नाही. भाजी आमच्या इथं पिकते, द्यायला लागते पनवेलला. पिकते तिथं वस्तू विकत नाही. शिवरायाला कळालं, अरे जिथं माझा उगम झालाय तो उगम केवळ मला पाहून चालणार नाही, तर या स्वराज्यात प्रत्येक जिल्ह्यातला माणूस आला पाहिजे. म्हणून शिवरायाने मी कावा आखला, अंधाराचा फायदा घेतला. अंधाराच्या रात्रीला भूता खेटा निघत नाही, अंधाराच्या रात्रीला शिवबाचे मावळे निघायचे. त्यामुळे माझ्या आई मावल्यानं तुमच्या मुलांना सांगताना सांगा की अंधाराच्या रात्रीचा फायदा घेऊन शिवरायांच्या मावल्यानं लढायला लागल्यात. भूत निघता सांगू नका. हे काय म्हणतात, ते विषय म्हणजे डांगियाजी निघते. अरे डांगियाजी, पूर्वीच्या लोकांची नावं पण अशी असायची, शिवाजी, तुकडोजी, संभाजी अशी नाही. आताच्या लोकांची नावं पण 2 पिढी अगोदर काहींची नावं काय, म्हणजे ज्याच्या बामणाकडे जायचं त्याला 500 रुपये द्यायचं आणि बामणाकडे नाव काय लिहून घ्यायचं, दगडू, कोटीबा, धोडीबा, बाप गोरा आहे पण नाव काल्या. कारण का? आम्ही आमची बुद्धीच घाण ठेवली. आम्ही वारसदार पत्रिका नावरस काढायला जातो. अरे नावरस काढणं हे खोटांड आहे. शिवाजी महाराजांना स्वतः तुकोबराय म्हणायचे. भेदा भेटी येते अमंगल, येते आहे सगळ्यांची अधिकार, यारे यारे लहान थोर, येते म्हणती नारी नर. सांगणारे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, बऱ्या देव काचे दिलंगोटी, नाताळाच्या माते आलू काठी. तुकाराम महाराज म्हणतात, शिवा तुझे नाव ठेवलं पवित्र सूत्र, विश्वाची की छत्रपती. छत्रपती म्हणजे काय, तर छाया देणार, सावली देणार. आणि तुकाराम महाराज म्हणतात, ओढून तंबाखू काढण्याची धुळं पुढे जाता घर ते दे बापे, व्यसन करू नका. शिवाजी महाराज तुकोबाच्या कीर्तनाला बसायचे देऊ आळंदीमध्ये. आणि शिवाजी महाराज प्रश्न विचारायचे, तुकोबराय खरा साधू कोण? शिवाजी महाराजांना तुकोबराय म्हणायचे, तुम्ही भगवे कपडे घातलेत म्हणजे तुम्ही साधू नाही आहात. तुम्ही दाढी वाढवलीत म्हणजे तुम्ही साधू नाही आहात. तुम्ही चंद्रकोर लावलीत मग तुम्ही साधू नाही आहात. तुम्ही भिक्षाटन करताय तुम्ही साधू नाही आहात. तुकाराम महाराज म्हणायचे, साधू संत कोणाला म्हणायचं? रामदेव बाबा म्हणजे संत आहे? सांगा फक्त, हो तरी म्हणा नाही तरी म्हणा. रामदेव बाबाचा प्रोडक्ट कोणता आहे? पतंजली. तेव्हा पतंजली प्रोडक्ट जर चांगला असता तर रामदेव बाबाने त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन अमेरिकेतल्या नासाला जाऊन केला. आणि ज्याचा प्रोजेक्ट स्वतःच्या गुडघ्यावरती वापर होऊ शकत नाही तो आपला करी. रामदेव बाबाला तुम्ही टीव्हीवरती पाहता, 3 मिनिटं माझा तो 30 लाख रुपये कमवतो. फक्त एवढंच सांगतो, हवा घ्या हवा सोडा, हवा घ्या हवा सोडा. कमवले किती? 3 लाख रुपये. आसाराम बापू जेलमध्ये गेलाय, पाठवा अजून तुमच्या मुलींना. अरे कुणाला संत मानताय तुम्ही? विद्रोही विचार मांडायचा कुणी? सांप्रदायिक त्या आहारी जाऊन आम्ही हे विसरून गेलोय आमचा संत कोण? अरे तुकोबाराय म्हणायचे शिवबाला, शिवबा खरा संत कोणाला म्हणायचा? जे का राजाले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तेव्हा तेची ओळखावा, साधू काय संत कोणाच्यात आहे? रंजले गंजलेल्या कष्टकऱ्यांच्यात. जर तुमच्या गावातले शेलर पुढे येत आहेत आणि दहेशदादांची तर पर्सनल असिस्टंट आहे, पी आहे, अभिमान वाटू द्या की एक दयाशील पाटील ज्यांनी पिढ्या पिढ्या सत्ता भोगले आणि येत्या काळात आपले लाडके खासदार होणार आहेत, त्या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि ते दादांचे पीए शेलार साहेब आहे. अरे एखाद्या गावातलं चिटणीस, एखाद्या गावातलं पीए हे पद साधं सुद्धा नाही आहे साहेब. बरेच लोक काय असं माहितीये का, आमदार झाला ना का पीए फक्त कॉल करा, ते पीए आमदार झाल्यासारखं त्यांना वाटतं. म्हणजे आमदारापेक्षा पीच गरम असतात. पण शेलार साहेबांना कधी पण फोन करा, त्यांच्यामध्ये हा गर्विष्ठपणा नाहीये. आम्ही जेव्हा जेव्हा फोन लावला त्यांनी फोन घेतला, जेव्हा जेव्हा सांगितलं कार्यक्रम आहे कार्यक्रमाला दादाला सांगा, तेव्हा तेव्हा ते सांगतात. म्हणजे इतर पीएन मध्ये, पर्सनल असिस्टंट मध्ये आणि शेलार साहेबांमध्ये प्रचंड अंतर आहे. जोरदार टाळे यांच्यासाठी सुद्धा वाजवा का? कारण ते सुद्धा एक जबाबदारी गावाची आहे. मित्रांनो गांभीर्याने सर्वांनी ऐका, शिवाचा स्वराज्याचा जाहीरनामा जाहीर झाला, पण शिवरायांनी एक गनिमी कावा आखला. कोणता? शेतकऱ्यांना हाताशी काम द्यायचं, शेतकऱ्याला बी बियाणे द्यायचं, शेतकऱ्याला जमीन द्यायची. आणि प्रसंग घडला तो 10 नोव्हेंबर 1659 चा.
जो बेगम राणी विजापूरचं काय म्हणते, अरे तो शिवाजी मुठीमध्ये आवला इतका राजा, तो पराक्रम करतोय, कर्नाटक वरती चालून येतोय, बेंगलोरवरती चालून येतोय आणि आपला विजापूर मध्ये येणार. कोण असा मैकाला आलाय जो शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मारलेलं समोर आले? अफजल खान उभा आहे, कारण कुणाची दानत नव्हती. शाहिस्ते खान गेला, बोट कापून पळून आला. शाहिस्ते खानाची बहीण त्या लाल महालातच थांबली. शाहिस्ते खानाची बायको म्हणते, हुजूर आपकी बहना उसी महल में है जिधर शिवाजी ने आक्रमण किया है. शाहिस्ते खान म्हणतो, अगं वेडे घाबरू नको, जिथं शिवाजी आक्रमण करतो तिथं प्रत्येक स्त्रीला आदर देतो, आपली बहीण ही संरक्षित नाही. एवढा विश्वास शाहिस्ते खानाला होता. शिवाजी महाराज परकीयाच्या स्त्रियाला देखील स्वतःची आई मारायचे. शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराचा प्रसंग आहे, बुरखा बाजूला केला, आईची तुलना केली. शिवाजी महाराजांनी आपले लोक कुटुंबामध्ये वाद करतात, भाव भावात नाही, जाव जावात नाही, नंदा कधी घरी येत नाही, आल्या तर तुम्ही टिकून देत नाही. सुनबाई आली तर सासूला नको, सासू म्हणते माझा मुलगा वांजोटा राहिला तरी चालेल, पण बारक्याचं लग्न होऊच नाही, मोठीच आपली झिरकुण आहे. त्याला लग्नाचं तुम्ही ठेवता, करत नाही लग्न का? आता इथे एक प्रश्न विचारतो, किती सुनांना वाटतं सासू असावी? बघा, एकीचा पण हातवरती येतो, धडाधड म्हणाला. आपल्या सुना बसल्या ते पहा सासवानी, किती सुनांना वाटतं आपल्याला सासू असावी? एका पण सुनाला वाटत नाही, एकीचा पण हातवरती येतो. जाताना एवढं सांगतो, सुनांचं सासूचं पवित्र नातं असतं. अरे शिवानं आपल्या कुटुंबाची लग्न सोयरी कुणाशी जुळवली? दुसऱ्यासोबत नाही, श्रीमंतासोबत नाही, तर शिवाजी महाराजांना कळलं प्रतापराव गुजर हे लढता लढता धारातीर्थी पडले, त्याची पत्नी एकटी असेल, तिला भेटायला जायला पाहिजे, दुःखाचं सांत्वन केलं पाहिजे. शिवा स्वतः त्या प्रतापराव गुजराच्या झोपडीत जातात. झोपडीत जाऊन त्या ताईला भेटतात. ताईला सांगतात, तुमचा नवरा हा स्वराज्याच्या कामी आलाय, पण ताई घाबरू नका, हा भाऊ तुमच्या सोबत आहे. ताई म्हणते, माझा नवरा स्वराज्याचा कामी आला याचा मला आनंद आहे, पण दुःख या गोष्टीचा आहे, माझी मुलगी उपवास झाले, तिचं लग्न करायचं आहे, तिच्या पाठी तिचा बापाचा आश्रय नाही, माझ्या पुरुषाचं लग्न कोण करणार? शिवाजी महाराज असे म्हटले नाही, 25 तोळं सोनं द्या, 2 गाड्या द्या, 1 बाईक द्या, मंडपचा अर्ज खर्च तुम्ही करा, मंडपचा आम्ही करतो. नाही, अरे ज्याच्याकडे खायला पैसा नव्हता त्या प्रतापराव गुजराच्या पत्नीला शिवराय म्हणतात, माझा मुलगा राजाराम तो सुद्धा उपवार झालाय, तुमची मुलगी उपवार झाले, माझ्या राजारामासाठी तुमची मी मुलगी माझी सून म्हणून घरात आणतो. अरे हा आदर्श तुम्ही घ्या. आपण काय म्हणतो, आमची 2 एकर जमीन, तुमचा आणि आमचा कसा जमल? तुमचा उकिरड आणि आमची एकर जमीन कधी जुळणार आहे का? म्हणजे आमचा उकिरड आणि तुमची 1 एकर जमीन काही कामाची नाही. म्हणून सुनाला एक विनंती करतो, जर घरात शिवचरित्रातून कोणती गोष्ट शिकायची असेल, सून तुमची मुंबईला असेल, पहिल्या दिवशी घरात वरात आली, जर तिला भात करता येत नसेल, कोण शिकवेल? सासू शिकवत नाही. उलट सासू काय म्हणते माहितीये का, जाऊ दे भात करू दे, करू दे करत लागतो, म्हणजे पहिल्या दिवशी हिला बघतो. मग आता ती भात ठेवायला जाते, 5 बोटं घालते, तो भात पूर्णपणे आई कुठं काय करते या कार्यक्रमात विसरून जाते, तो करपून जातो. सून मागं सासू पुढं, सून मागं सासू पुढं. सासू शेवटी म्हणते, काय गळ्यात माझ्या या पोळ्याच्या लोणलं बांधलंय तर भात पण करता येत नाही. मग आता ती सून काय म्हणली, 1 नंबरची दरिद्री सासू आपल्याला. उलट ती सून गावभर प्रचार करते, माझ्याच वाट्याला बरी आहे. कारण सासूला आईची भावना दाखवायला पाहिजे होती की केसावरनं मायेचा हात पिळून जिजाऊनं आपल्या सुनांची काळजी घेतली. शिवबाने जे विवाह केलं त्या स्थायी विवाहामध्ये जिजाऊने सुनांची काळजी घेतली. शिवबा प्रक्रियेची आक्रमण करायचे, जिजाऊ सुनांचा सांभाळ करायच्या. अशा सासवा बना, तुमच्या सुना टिकतील. नाही तर बायको पहिल्या दिवशी काय बोलत, रात्री सासू म्हटले माझ्या गळ्यात काय लोणलं बांधलंय, एक तर तुम्हाला कोण मिळत नव्हती, मी म्हणून आले, आता राहू का जाऊ? एक तर कोण देत नव्हता पोरगी, मी म्हणून आले. टिकवण्याची जबाबदारी कुणाची? सासवांची. म्हणून सर्व सासवांना विनंती आहे, जान्हवीला पोरगा कधी होईल हा कार्यक्रम पाहण्यापेक्षा अमोल कोल्हेंचा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पहा आणि आपला मुलगा संभाजी महाराजांसारखा तयार करा. जाताना 2 महत्वाचा मुद्दा म्हणतो, गांभीर्याने सर्वांनी ऐका, की आमच्या महिलांमध्ये ही भावना का नाही आहे
की आमचा मुलगा शिवाजी बनावा, पण आम्हाला पोचवताना शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिम विरोधी दाखवले नाही. अरे शिवाजी महाराज अफजल खानाचे विरोध होते, शिवाजी महाराज दिलेर खानाचे विरोध होते. जर इथं कोणी बजरंग दलाचा असेल, RSSचा असेल, इथं कोणी शेतकरी कामगार पक्षाचा असेल, इथं कोणी भारतीय जनता पार्टीचा असेल, सर्वांनी आपला इतिहास पहा. आपण पक्षाला, जातीला, धर्माला मदत आणू नका. अरे आपण माणसं आहोत, माणूस म्हणून जगा. आपले साने गुरुजींचा धर्म होता माणसाने माणसासोबत माणसाप्रमाणे वागणं. हाच खरा आपला काय आहे धर्म आहे. हाय का टिकलाय का सध्या धर्म? नाही. आपल्या कुटुंबात मला अभिमान आहे की या गावामध्ये 2 देशमुख नावाचे मुसलमान आहेत आणि माझ्या गावामध्ये देशमुख नावाचे मराठा आहेत. सुहास येरुळकर रोहातला मराठा आहे, अब्बासभाई येरुळकर नागोट्यातल्या मोहल्ल्यातला मुसलमान आहे. श्रीवर्धनचे तांडेल आगरी कोळी कुणबी आहेत आणि श्रीवर्धनचे तांडेल अर्धे मुसलमान आहेत. का बरं असं झालं? कारण त्यांनी कुराण वाचलं, त्यांना कुराण पवित्र वाचलं आणि पवित्र वाचल्यामुळे इकडचा महादेव इकडा मोहम्मद झाला. पण माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे, जर शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते तर शिवाजी महाराजांसोबत 700 पठाणांची फौज होती का नाही? हा तरी म्हणा, नाही तरी म्हणा. शिवाजी महाराजांसोबत, कारण तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलंच नाही. तुम्हाला फक्त काय सांगितलं, शाहिस्ते खानाची बोटं काढली, त्याचा पोतला बाहेर काढला, मुसलमान समोर दिसला की समजा हा अफजल खानाचा वारसदार आहे. अरे काय म्हणताय तुम्ही, काय प्रचार करताय? जाता जाता शेवटचा एकच विनंती करतो, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, मी कुठल्याही पक्षाचा विरोधक नाही, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी कुठल्याही पक्षाचा हस्तक्षेप नाही, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मुलगा आहे. मी सर्वांना विनंती करतो, शिवचरित्रातून राजकारण जर शिकायचं असेल तर शिवाजी महाराजांनी काय केले? दिलेर खान शिवाजी महाराजांचा शत्रू होता, पण दिलेर खानाचा इस्लाम कबूल करणारा इकडचा महादेव इकडे मोहम्मद झाला होता. पण दिलेर खानाकडे संभाजी महाराजांना सोडलं होतं. अरे ऐकून हैराण व्हाल, 8 वर्षाचा शिवपुत्र संभाजी आहे. वडिलांच्या वाढदिवसामुळे अफजल खान बोलून घेतो दिल्लीमध्ये, दिल्लीच्या तख्तासमोर आपल्या वडिलांना 4थ्या लाईन मध्ये उभा केलाय. पण 8 वर्षाचा संभाजी करतो, अरे मी शिवपुत्र संभाजी आहे, माझा राजा हा दिल्लीचा बादशाह नाही, पण माझा राजा हा स्वराज्याचा जगदेता आहे. त्याला 4थ्या लाईन मध्ये उभं केलाय तर खबरदार. अरे 8 वर्षाचा मुलगा दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही, असा संभाजी महाराज होणं आता काळाची गरज आहे. आमची पोरं कुठं झुकतायत हे जरा विनंती करा. आपले मेंदू कुठं झुकवायचे, कुणाची हाजी करायची एवढा तरी विचार करा. अरे अशा प्रगतशील व्हा. हा राज कदम, त्याचा भाऊ विनय कदम आज सीएच्या प्रॅक्टिससाठी काम करतो. एक जावडी गावातला मुलगा सीए करतो, तर माझ्या गावातले 3 मुलं MPSC करतात, 8 मुलं UPSC ची तयारी करतात, 13 मुलं ही सरळ सेवा आयोगाची तयारी करतात, 49 जवळजवळ मुलं आमच्या क्रिकेटच्या टीम मध्ये खेळणारी बँकिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मी खोटा बोलत असेल तर एकदा आमच्या कार्यक्रमात येऊन पहा, तुम्हाला कळेल. माझ्या गावामध्ये 23, 24, 25, 26, 27, 28 असा 7 दिवसाचा सप्ताह आयोजित केलाय आणि त्या सप्ताहामध्ये स्वतः सुषमा अंधारे, नितीन बानुगडे पाटील, अमोल विटकरी या सर्वांना आम्ही बोलवले 7 दिवस व्याख्यानासाठी. का बोलवले? आता खरं कळलं ही काळाची गरज आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे विरोधक नाही आहोत, आम्ही सर्वांचे समर्थक आहोत. आम्हाला सर्वांसाठी महत्वाचं आहे, कारण पक्ष आमचा पोट भरत नाही, आमची आई आणि आमचा बाप पोट भरतो, म्हणून त्यांचा सन्मान काळाची करणं करतात. पक्ष घराच्या चौकटीच्या आतमध्ये समाजामध्ये आला की तो राष्ट्रवादी, तो शिवसेना, तो भाजप, तो मनसे सर्वजण असतात. अरे आपण भावंड आहोत, आपण भावंड आहोत. आपण का भांडतोय भांडामध्ये? आज काही लोक का आले नसावेत? कारण मी प्रत्येक गावात जातो, 5 व्याख्यान झाले, तुमचं 6वं व्याख्यान चालू आहे आणि 6 व्याख्यानामध्ये मला एक अनुभव आला. या पार्टीचा असेल का त्या पार्टीवाल्याला राग, त्या पार्टीचा असेल या पार्टीवाल्याला राग. मी एक उद्धव ठाकरेंचं उदाहरण देतो. आदित्य ठाकरे वरळीतून उभे होते, उभे असताना आदित्य ठाकरेंचे विरोधात, स्वतः पुतण्याचे विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिला का? नाही दिला. का नाही दिला? कारण त्यांना माहिती होता, अरे माझा पुतण्या उभा ठाकलाय, माझा पुतण्या त्या ठिकाणी उभा आहे, तर शिवसेनेनं मनसेला आदेश काढला, राज ठाकरेने आदेश काढला, सर्वांनी आदित्य ठाकरेंना बहुमतात निवडून द्या. आदित्य ठाकरेंच्या विरोधात म्हणजे राज ठाकरेंचा पुतण्या आहे म्हणून त्याच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. आणि त्या 2 पक्षाचे खाली कार्यकर्ते काय म्हणतात? माझा पुतण्या उभा आहे ना,
2 एकर एकू पण ह्याला दाबून पाडू. बरोबर बोलतोय, बरोबर बोलतोय. अशी परिस्थिती आहे. अरे आपले नेते एकामेकाच्या लग्नात आहेत. यशवंतराव चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, शरद पवार साहेब असतील, ही सर्व मंडळी एकामेकाच्या लग्नविधीमध्ये सहभागी असते. अगदी दादा रविदादा दादांकडे एकामेकासोबत आहोत. इथून पुढे चंड बांधा. आता एकट्यानं नाही, एकीने लढायचं. जर एकीने लढला तर विजय प्राप्त करा. आणि म्हणून नेते मंडळी जर वरी एक येत असतील तर तुम्ही खाली भांडण करू नका. शिवचरित्राचा शेवटचा संदेश देतोय. बरं 2 मिनिटं अजून बोलू ना. हा 2 मिनिटं बोलतो अजून. गांभीर्य नाही का, माझा 1 तास निघून गेलाय. कारण मी माझा टाइम पुरेपूरच घेतो. जरी शेवटचा मुद्दा म्हटला तरी आता नक्की शेवटचा आहे. आता एवढा कल काढला तर थोडासा अजून काढा. नाही तर म्हणाल पाटील शेवटचा करतोय थांबच नाही. एवढ्यासाठीच का मानसशास्त्राचा नियम असं सांगतो की एखाद्याला म्हटलं शेवटचा का बरं असं आता संपणार आहे. आणि आमच्या मावळाला तर बघायची सवयच नाही. आणि म्हणून आज कीर्तन प्रवचन प्रबोधनाला लोक नसतात. लोक असतात गौतमी पाटील, लोक असतात बियर बारमध्ये. अरे एकाची गाडी सकाळी पाहिली त्या पालीमध्ये पाठीमागं लिहिलं होतं शिवबा तुमची पुण्याई, आणि त्याची गाडी बियर बार समोर. काय पुण्याई झाली त्याची, डायरेक्ट गाडी बियर बार समोर. आमचा मित्र न पिणाऱ्याच्या संगती देतो, न पिणाऱ्याचा वाढदिवस असतो. आमच्या लोकांना वाटतं न पिणाऱ्याच्या मित्राला पिणाऱ्यानं काय आणलाय, 250चा केक आणलाय. पराक्रम केला. त्याला कुठं माहिती आहे पिणाऱ्या माणसाने 250चा केक आणलाय तर 1100चा त्याला टॅंगो द्यायचा आहे. तो म्हणतो रात्रीच्या अंधारामध्ये मी पित नाही. तो काय म्हणतो, अरे पी थोडी तुला घे. तो नको, बाबांना कळलं तर. कुठे बाबा बघायला नाही. आई कुठं खाली आई खालो का दिसते का बघ घे. तो म्हणतो अरे मी पीत नाही. तो काय म्हणतो, तुला माहिती आहे का आईनं काय शिकवलंय, कुत्र्याच्या समोर जेवायला बसलं तर कुत्र्याला घासबळ. आता तू सध्या माझ्या समोर आहेस म्हणजे माझ्यासाठी कोण आहेस. नाही तर माझ्या पोटात काय भरेल, रेस भरल. मग रेस भरून नाही म्हणतो, काय म्हणतो, म्हणजे पिणाऱ्या लोकांना फक्त विचारा. काय विचारा, दादा तुम्ही पियाला काय लागले, तर तो दादा काय म्हणेल, तो दगडू, तो धोंडी, तो कोंडीबा, तो आला. मला पण सवय लावली. सवय कशी लावली तो बघा, हसते बघा किती. बरोबर म्हणतो म्हणजे अंदाज त्याला खरा ठरला. काय झालं तुला त्यांच्या तलदेवच्या टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बाहेर मंडळी आलेली आहे. सांगायचा मुद्दा काय, तलदेव हलत जोरात असते, त्यांचा अनुभव असावा. आता यातून शेवटचा मुद्दा काय सांगायचा आहे की न पिणाऱ्याच्या संगतीत पिणारी आली का सत्य नसतंय आहे. तुम्ही सांगा मला, हल्दीला वाजवणारे 5च जण असतात, मागं 12 जण कशाला. यजमानाची बांबललाय. आणि मग न पिणाऱ्याला सवय कशी लागते माहितीये का, तो म्हणतो अरे थोडी घे. मग तो काय म्हणतो, नाही घेत. बरं ठीक आहे, तुझे बाबा घेतात का, तो म्हणतो हो घेतात. बाबा किती वेळा ब्रँड घेतात, 15 वाला फुगा. बाबा किती वर्ष जगले, 103 वर्ष. अरे रमेश, अरे गणेश, तुझे बाबा 15 वाला ब्रँड पिऊन जर 103 वर्ष जगले, तू 1100चा टँगो पितोय. 15चा ब्रँड एवढा टिकतो तर 1100चा टँगो काय म्हणतो, बरोबर 1100चा टँगो ठीक आहे, पण तो एवढा हवी झाला की 15 वाला बाबा नाही गेला, 1100 वाला टँगो पिणारा त्या पार्टीला आपला आजोबा खाता लावतोय. का तुम्ही पोरींना विधवा करताय, का तुम्ही लोकांना फसवताय. तुम्ही लोकांना काय म्हणतात, माझा मुलगा पिणारा ना, लग्न केला तर तो दारू सोडेल. अरे एखाद्या पोरीसोबत छळण्याचा अधिकार तुम्हाला काय. एखाद्या मुलीला 21 वर्षी, 22 वर्षी, 23 वर्षी, 30 वर्षी तिला विधवा करताय. अरे आयुष्यभर तुम्ही समाजात तिला छळताय. हळदी कुंकाच्या कार्यक्रमात तिला मान नाही, शुभारंभाच्या कार्यक्रमात तिला मान नाही, एखाद्या ओढ भरणीचा कार्यक्रम असेल तिला तुम्ही बोलवत नाही. तुम्हाला अधिकार कुणी दिला. हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. हा ठरवण्याचा अधिकार शिवानं आहे. शिवानं काय केलं, हिरकणी गडावरनं खाली उतरली, शिवानं बातमी कळाली. अरे हिरकणी गडावरनं खाली गेले, अंधार झाला, हिरकणीच्या बुरुजाचे दरवाजे बंद होतात, अंधार सुरू झाला, सकाळी उजेड झाला.
तर दरवाजा खोलता. शेवटचा गांभीर्याने सर्वांनी मुद्दा ऐका की हिरकणीला बुरजावून खाली जाताना कुणी पाहिलं नाही. हिरकणी त्या साहेबाकडे आली, शिपायाकडे आली. ती म्हणते, दादा मला खाली जाऊ द्या, माझा तान्या बाळ खाली रडत आहे, त्याला दूध पाजायचं आहे, कुणी जाऊ देत नाही. ते म्हटले, अगदी शिवाजी महाराज जरी इथं आले आणि म्हटले काय की हिरकणीला खाली जाऊ द्या, तरी आमच्या निष्ठेचं आम्ही पालन करणार. आम्ही शिवरायांची देखील ऐकणार नाही. कारण निष्ठा म्हणजे निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे. त्या हिरकणीने काय केलं, बुरजावरनं ती हिरकणी रात्रभर प्रवास करून खाली उतरली आणि नित्य नियमानं सूर्य उगवला. हिरकणी दुधाचा प्याला घेऊन रायगडावरती आली. तिथल्या शिपायाला कळालं, अरे हिरकणी रात्री गेली नाही, सकाळी आली कुठून. शिवरायांना बातमी कळाली की हिरकणी रात्री इथून गेली नाही, पण सकाळी आली कुठून. शिवाजी महाराजांनी 3 दिवस लावले, खूप त्या खात्याच्या जबाबदाऱ्या लावल्या की हिरकणी रात्री गेली कुठून. जिथून वाघ, जिथून सिंह आणि तिथून वाडा, जिथून पाखरू जाण्याची हिंमत करत नाही, तिथं एका स्त्रीने हिंमत केली कशी. तान्या बालाची आई काय करू शकते याचं उत्तम उदाहरण. पण या तान्या बालाला समजून घेतलं पाहिजे, आपल्या आईच्या दुधाची किंमत आपण विसरता कामा नये. आणि रक्त कसं बनतं समजलं, पण दूध कसं बनतं अजूनपर्यंत कुणीच समजू शकले नाही ना समजावू शकले. त्या दुधाच्या किंमत तरी आपण केली पाहिजे. ती हिरकणी तान्या बाळासाठी खाली आली, बोलावा लागला, हिरकणीला हाताच्या हाता बोलवा. हिरकणी बाळाला घेते, बाळाला घेऊन शिवरायांसमोर उभी राहते. हिरकणीला कळालं आपण गहरी चूक केले, म्हणजे आपला टकमक टोकावरून हिरकणी मारली जाणार. शिवाजी महाराजांच्या हातावर तिनं बाळ गेले. शिवाजी महाराजांना सांगितलं, या बाळाची काळजी घ्या, या बाळाची चूक नाही, या बाळाला मारू नका. मी टकमकटोकावरून खाली जायला तयार आहे, पण माझ्या बाळाचा दोष नाही. शिवाजी महाराजांनी 2 चमचे दूध घेतलं, त्या बाळाला पाजलं. हिरकणीच्या मुलाचं नाव ठेवलं सर्जेराव. सर्जेराव नाव ठेवलं आणि हिरकणीला म्हणतो, हा तुमचा भाऊ आहे आणि या बाळाचा मामा आहे. हिरकणी, जर तुमच्या सारख्या स्त्रिया जिथून वाघ, जिथून कोणत्याही प्रकारचा सिंह, जिथून कोणत्याही पाखरू ज्या ठिकाणावरून खाली उतरू शकत नाही, अशा भागात ताई तुमच्यासारखी स्त्री उतरू शकते. याचा अर्थ या स्वराज्यात तुमच्यासारख्या ताया असतील तर कुणीच वाकड्या नजरेनं पाहणार नाही. आणि तिला पालखीत बसवलं आणि हिरकणीला जनावरांना खाली आणलं. शेवटचं उदाहरण हेच आहे. मग बैमानी कुणी केली? शिवाजी महाराजांचं राज्य संपलं का? विषय आहे ना. अरे शिवशाही संपवली, पेशवाई आली. ज्या शृंगारपुरामध्ये आम्हाला सांगतात शिर्के फितूर झाले, गोळे फितूर झाले, मोळे फितूर झाले. चूक. शिवकालामध्ये त्यांनी विरोध केला, पण नंतरच्या काळामध्ये जहांगीर सोडल्या, शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये सहभागी झाले. वाईतले गोळे, साताऱ्यातले गोळे, चिपळूणचे मोळे हे लोकांच्या विरोधात बसवलं आणि स्वतः मामा कपटी दाखवला संभाजी महाराजांचा. संभाजी महाराजांना पकडणारा कोणी मामा नाही, कोणी खान पठाण मौलवी नाही, तर संभाजी महाराजांना पकडून देणारा शृंगारपुरातला आपलाच भक्त. कुणाला माहितीये का त्याचं नाव काय? रंगनाथ स्वामी. या रंगनाथ स्वामीला खाऊ सांगायचे मला बातमी पोहोचवली का संभाजीमध्ये कोण? ज्यांनी बुधभूषण, नायिकाबाई, शास्त्रतक असे संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिले. मराठ्याचा पोरगा आहे, लिहिण्याचा अधिकार नाही, वाचण्याचा अधिकार नाही, श्रवण करण्याचा अधिकार नाही. संभाजी महाराजांना खात्याला बांधलं, खांबाला बांधलं. तर औरंगजेबाने 3 प्रश्न विचारले. कोणते प्रश्न विचारले? जर इथं कुणी कट्टरतावादी हिंदुत्ववादी असेल तर माझ्या समोर या, आपण चर्चा करू. लोकांना आपण कोणीचा खरा इतिहास काय? आपल्यापैकी बसणाऱ्याला सर्वांना प्रश्न विचारण्याची मुभा आहे. मी गेल्यानंतर शेलार साहेबांना कुणी बोलायचं नाही का वक्ता कुणी आणला होता, त्यापेक्षा मी समोर आहे, मला विचारा. संभाजीराजांना शृंगारतलातून पकडलं गेलं. संभाजीराजांना वाई मार्गे, सातारा मार्गे भीमा कोरेगावच्या काठावरती आणलं आणि ते संभाजी महाराज ते शिवाजीवरचं स्वराज्य जपत होते. या स्वराज्याचं पेशवाईमध्ये रूपांतर झालं. अरे जर औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं तर औरंगजेबाचं राज्य पुण्याखाली महाराष्ट्रात यायला पाहिजे होतं, पण संभाजी महाराजांना मारून शिवशाही गाळली आणि पेशवाई आली. मग संभाजी राजा लक्षपूर्व आहे का ना? केंद्रातली सत्ता गेली, राज्यात सत्ता येते, राज्यातली सत्ता गेली, दुसरी सत्ता येते. मग जर संभाजी राजांची सत्ता गेली तर सत्ता मोगलांची यायला पाहिजे होती, पेशव्यांची कशी आहे? शेवटचा गांभीर्याने सर्वांनी मुद्दा ऐका. दादानो, त्या बेंबीच्या देठापासून बोलतो. का बोलतोय माहितीये का? कारण मला वाटतं तुम्ही मरेपर्यंत विसरता कामा नये सत्य इतिहास. आमच्यासारखी सत्य बोलणारी पूरक फार कमी आहे, जी सत्य सांगतात, घाबरत नाही. मी स्वतः हायकोर्टचा वकील आहे, मुंबई विद्यापीठाचा PhDचा स्टुडंट आहे.
मास्टर ऑफ लॉ मध्ये डिग्रीचं शिक्षण सुरू आहे. नंतर तुम्हाला वाटेल कुठल्या तरी बेंच पार्टीमधला घुंगरू वाजवणार आहे. आज मुंबईच्या विद्यापीठामध्ये रिव्होल्युशन या प्रोजेक्ट वरती माझा रिसर्च चालू आहे आणि म्हणून मी आजही वाशीमध्ये आहे. माझं वय 25 पूर्ण आहे. रोहितला माहिती आहे. आम्ही ठरवलं काही पोराने जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत शिक्षण घ्यायचं का. शिक्षणच आपल्या उत्थानाचा एकमेव मार्ग आहे जे आपल्या पिढ्याला कधी मिळालं नाही. आणि जरांगे पाटील साहेबांनी जी मूर्तमेत रुजवली ती फक्त शिक्षणासाठी आहे. लेकरं शब्द आईच्या मुलालाच वापरले जातात. जाता जाता शेवटचा मुद्दा काय सांगायचा आहे. अफजल औरंगजेबाने 3 प्रश्न विचारले. संभाजी महाराज तुमच्या गड किल्ल्याच्या चाव्या कुठं. संभाजी महाराज तुमच्या दागिने सोन्या कुठं. आणि संभाजी महाराज माझ्या राज्यातला तुम्हाला फितूर कोण झाला. संभाजी महाराजांनी मरण पत्कारलं पण सांगितलं नाही. पण मनुस्मृतीच्या धर्म कायद्यानुसार शेलार साहेबांना माहिती आहे त्यांनी अनेक वर्ष पुरोगामित्वाचं काम केलंय. त्या पुरोगामी विचाराची आम्ही पोरावत रायगड जिल्ह्यातली त्या पुरोगामित्व असं सांगतं की मनुस्मृतीच्या धर्म कायद्याच्या 338 ओळीनुसार शूद्रानं जर संस्कृत वाचलं त्याची जीभ छाटा. शूद्रानं संस्कृत ऐकलं काना सीता होता. शूद्रानं जर डोळे संस्कृत पाहिलं त्याचे डोळे काढा. संभाजी महाराज यातून वाचले नाही. मनुस्मृती धर्म कायद्याला शिक्षा झाली. दुसरा शेवटचा उत्तम उदाहरण शिवाजी महाराज 6 जून 1674 ला या राज्याचे राज्यकारभार चालवत आहेत आणि घोषित करतायत की 6 जून 1674 ला ढोल नगाडे हाती मिरवणूक काढा. रयतेला साखर वाटा. रयतेला गोड सूचना द्या की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवछत्रपती होणार आहे. पण जेव्हा राज्यपालाच्या भूमिकेमध्ये गागा भट्ट आले गागा भट्टांनी काय सांगितलं शिवबाला. शिवबा तुम्ही गुणकर्मानुसार क्षत्रिय आहात पण तुम्ही मूळचे क्षत्रिय नाही. शिवा तुम्ही ब्राह्मण नाही वैश्य नाही क्षत्रिय नाही. शिवा तुम्ही शेतकरी. शेतकरी म्हणजे अर्थात शूद्र. बौद्ध आणि आदिवासी आदी शूद्र. शूद्र शिवाजी महाराजांना ठरवलं आणि राज्याभिषेक नाकारला. तुम्ही 6 जून 1674च्या दिनानिमित्त हजारोच्या संख्येने गडावरती येतात. स्वतः संभाजी महाराज छत्रपती हे मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक करतात. पण तोच राज्याभिषेक 6 जून 1674 ला शिवाच्या डोळ्यातून पाणी आणला आणि पाणी आणून सांगितलं. तेव्हा राज्याचा राज्यपाल गागाजी भट काय म्हणतो आम्ही तुमचा शपथविधी करणार नाहीत का. कारण तुम्हाला राजा बनण्याचा अधिकार नाही. तुम्ही शूद्र आहात. आणि म्हणून मनोज जरांगे यांनी केलेली मागणी ही अतिशय महत्वाची आहे. ह्याचं उत्तम उदाहरण की शिवाजी महाराज हे श्रीमंत होते. दादा म्हटले गरिबांना आरक्षण असलं पाहिजे. अजिबात नाही. आरक्षण गरिबांसाठी भिकमाग्यांसाठी भिकाऱ्यांसाठी किंवा कुबड्यांसाठी नाही. आरक्षण म्हणजे काय दोज हू आर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड याच्यासाठी रिझर्वेशन आहे. मग कोण आहे एज्युकेशनली बॅकवर्ड कोण आहे सोशली बॅकवर्ड. तर पहिले शिवाजी महाराज. अरे 31 किल्ल्याचे प्रमुख 381 किल्ले स्वराज्यात. अरे प्रचंड संपत्ती आहे प्रचंड धनदौलत आहे. पण शिवाजी महाराजांना आरक्षण नसल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात पण तुम्ही मागास आहात. तुम्हाला वर्णव्यवस्थेनुसार शूद्र आहात. त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले. बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब हे ओबीसी लोक कोण हे मराठा लोक कोण हे कुणबी लोक कोण ज्यांना तुम्ही आरक्षण देताय. बाबासाहेबांनी 16 तास डिबेट डिस्कस केलं आणि बाबासाहेबांनी म्हटलं शिवाजी महाराज हे मराठा होते पण त्यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी नाकारला तर सामाजिक दृष्ट्या मागास. छत्रपती शाहूजी महाराज मराठा होते. तुम्ही पुराणांचे मंत्र म्हटले औरंगाला माशुभाम. तुम्ही वेदांचे मंत्र का नाही म्हटलात. बाबासाहेब आंबेडकरांना दाराच्या बाहेर बसवलं. तेव्हा कळतं आरक्षण गरिबांसाठी नाही. आरक्षण सामाजिक मागास असलेल्या घटकांसाठी आहे. आणि म्हणून मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे. कारण शिवाजी महाराजांना त्यांनी शूद्र बनवलं. राज्याभिषेक नाकारला आणि त्यानंतर 24 सप्टेंबर 1630 1676 तुम्ही ऐकून हैराण व्हाल. तुम्ही तारीख सर्च करा. 24 सप्टेंबर 1676 ला शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावी भटकंती करणाऱ्या माणसाच्या हातून राज्याभिषेक करून घेतला आणि राजा झाला. जाता जाता एवढंच म्हणतो 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खान मारायला आला. शामियाना उभा केला पण शिवरायांच्या कपाळावरती वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी ह्याने एकमेव वार केला. म्हणून सिद्धी जवाहरला पन्हाळ्याला वेढा घातला. सिद्धी जवाहरला 1 2 3 4 5 6 महिने वेढा घातला.
पोटाची भाकर संपली. शिवाजी महाराज तहासाठी गेले. शिवा काशी उभा राहिला. शिवा काशी म्हणतो सिद्धी जवाहरच्या समोर मी जायला तयार आहे शिवा. अरे 6 महिने झाले होते. किती निष्ठा आहे यांची. हे लोक लोकसभेला प्रतिनिधी समजतात ना, निष्ठा किती आहे. शिवरायांची निष्ठा कोणती होती तर शिवरायांच्या पक्षाला 6 महिने झाली. शिवा काशी एका नाभिक समाजाचा माणूस, न्हावी समाजाचा माणूस शिवाला सांगतो शिवा मरायला हा तयार आहे का. कारण लाख मेले तरी चालतील पण शिवबा तुमच्यासारख्या लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. कोण म्हणतोय मराठा कुणबी नाही, महार मातंग नाही, आगरी कोळी नाही, तर एक नाभिक म्हणजे कोण न्हावी जातीचा माणूस. शिवा काशीची पालखी तयार झाली. शिवाची पालखी तयार झाली. शिवाला फक्त स्वराज्यात येऊन अवघे 6 महिने झाले होते. शिवा काशीत उभे शिवरायासारखा दिसायचा. दाढी होती, चंद्रकोर लावली, 2 बालक्या तयार झाल्या, एक पुढच्या दारी एक मागच्या दारी. बाजी प्रभू देशपांडेला खबर पोहोचवली सिद्धी जवाहरला की शिवाजी महाराज तुमच्या सोबत तहाच्या बाता करायला येत आहेत, घोषणा करायला येत आहेत. तुमचं आणि आमचं अलायन्स होणार आहे. सिद्धी जवाहर म्हटलं अलायन्स होते पक्षांचं, चला या. आल्यानंतर आपण बघू काय करायचं. शिवाजी महाराजांना मारण्याची खबर सिद्धी जवाहरला होती. सिद्धी जवाहरला होती, फाजल खानला होती. शिवाजी महाराजांना मारण्याची खबर हे शिवा काशीदला होती. शिवा काशीदचा धडधड जीव करतोय. धडधड काळीच करतोय का कारण तो लेखक आंबेडकर असा म्हणतो की शिवाजी महाराजांचा सोबती शिवा काशीद मरणाच्या दारात उभा राहत होता. प्रत्येक क्षणाला मरण जवळ येत होतं. पालखी जवळ आली, शिवा काशीद खाली उतरला आणि सिद्धी जवाहर म्हणतो आव शिवा. शिवाजी महाराजांना बोलून घेतलं पण अफजल खानाला मारलं तिथं वय संपायला पाहिजे. पण अफजल खानाचा मुलगा फाजल खान यानं पाहिलं होतं शिवाजी माझ्या वाऱ्यासारखा ज्याला पकडणं मुश्किलच ना मुश्किल आहे. शिवाजी महाराज एका एक क्षणात येतील ते शिवाजी महाराज कसलं बरं. शिवा काशीला समोर केला, जीर्णटोक बाजूला केला. तर फाजल खानाला माहिती होतं माझ्या वडिलांना मारता वेळी कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं तलवार चालवले. शिवरायांची जखम ओढली असेल. तारीख होती 13 जून 1660 आणि तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. अवघे 6 महिन्याचा कालावधी. त्यांना माहिती आहे 7-8 महिन्यामध्ये काही जखम बरी होऊ शकत नाही. फाजल खान म्हटलं याचा जीर्णटोक तो बाजूला करा आणि उभे होतीस त्याला शिवा काशीद मरणाच्या दारात उभा राहिला आणि कळाले जीर्णटोक बाजूला केला. फाजल खान म्हणतो हुजूर ये शिवा नाही आहे, ये तो नकली शिवा है. शिवा काशीद म्हणतो अरे मैं हे शिवा हो. परत शिवा काशीदला मरणाची भीती आहे. त्यांनी शरणागती पत्करायला पाहिजे होती. त्यांनी ईडी सीबीआयला घाबरायला पाहिजे होतं. घाबरला नाही आपला मावला. लढताना समोर उभा राहिला. सिद्धी जवाहरला म्हणतो सिद्धी जवाहर अरे मैं हे शिवा हो, पहिचान शिवा को. फाजल खान म्हणतो अजिबात नाही, हे शिवाजी महाराज नाही. ज्या आरती ओळी जखमल्या त्या आरती शिवाजी महाराज नाही. मग कोण आहे तपास करा. शिवाजी महाराज मागच्या दरवाजाने पळाले. हे जेव्हा गोष्ट कळाली, खबर कळाली, पन्हाळगड जवळ येत होता. पन्हाळगडावर विशाळगड, विशाळगडाची खिंड, या खिंडीतून 6-7 लोक जातील एवढीच वाट होती. पूर्ण सैन्य त्याच्या मागे लागलं पण शिवा काशीला उभं केलं. भालाला टांगलं. 2 भाले त्याच्या छातात घोपसले. रक्ताच्या चिंकाऱ्या उडाल्या आणि शिवा काशी त्या गुडघ्यावरती खाली पडला. गुडघ्यावरती खाली पडताना म्हणतो अरे वेड्यानो तुम्ही नकली शिवाजीला ओळखू नाही शकला. असली शिवाजीचा नादच सोडा. का बरं. मित्र कसा असावा. आपल्या मित्राला संकट समयी जर सोडणार असेल तो मित्र अजिबात नाही. शिवबांचा मित्र शिवा. अरे एक वेळ म्हटला शिवा म्हणून जन्माला आलो असलो तरी मरण मला शिवा म्हणून येणार आहे. मरणाच्या समोर उभा राहिला म्हटला निधड्या छातीवरती हे भाले खोपसा पण मागे भाले खोपसू नका आणि शिवरायाला कळू द्या हा शिवा तुमच्यासाठी धारागिरती पडला पण त्यानं ही हुकूमत पत्कारली आहे. शिवाजी महाराजांनी आपला मित्र कसा निवडला. पण मित्राला एकच विनंती आहे तुमचा जर मित्र चुकीचा असेल एक तर संघ सोडणे तर मित्राला बदलवा. तुमचा मित्र व्यभिचारी असेल, तुमचा मित्र चोरी करणारा असेल, तुमचा मित्र पिणारा असेल, तुमचा मित्र आई वडिलांचं संरक्षण करू शकणारा नसेल, आई वडिलांना मारणारा असेल, या मित्राची संगत सोडा. त्याला एकटं सोडा आणि कळू द्या आपल्या परिवारानं आपल्या रक्ताच्या पाणी करून मोठं केले. त्या मित्रांना कळू द्या शिवचरित्रातून एकच संदेश घ्या की सिद्धी जवाहर गाथा भेटीला
शिवा काशीत जातोय, शिवाजीवर निघून जातात. बाजीप्रभू देशपांडे लखलख करत्या तलवारीच्या बळावर या सैन्याचा पराभव करतात. इंग्रज गोळी मारतात, बाजीप्रभू देशपांडे खाली पडतात. तोपेचा आवाज येतो. सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे शिवबाकडे जातात. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. जो सूर्याजी, जो तानाजी मालुसरे कोंडाणा घ्यायला गेला, तो परत रायबाच्या लग्नाला आलाच नाही. अरे किती आपल्या माऊलांनी कष्ट घेतले. ही माती स्वस्त नाही, तुम्ही कवडी मोलाच्या भावात तिचा व्यवहार करतात. या मातीसाठी रक्ताच्या धारा गेल्या आहेत. कवडी मोलाच्या भावामध्ये शेतकऱ्यांना वंचित करू नका, शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका शिवरायांची होती. म्हणून म्हणायचे भाजीच्या देठाला हात लावू नका. हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व राजकारणातले लोक, सामाजिक कार्यातले लोक हातात हात घालाल. आणि येणाऱ्या काळामध्ये आज बालगंगा धरणामध्ये आपल्याच कोयन्यातली 2 गावं जात आहेत. एक तर कोयन्यात त्यांचा अपमान झाला, कोयन्यात एका ठिकाणी फसवणूक झाली. पुन्हा बालगंगाच्या ठिकाणी होऊ नये याचं रक्षण करूया. जे बाहेर आहेत बालगंगा धरणाच्या त्यांना विनंती करतो, आपला दान बांधव, आपल्या गावाला एक हात पुढे करूया. हा पुढे करण्यासाठी तुम्ही लोक याल. हे जावलीकर आणि बालगंगा धरणकर कोर्टामध्ये 7 वर्ष लढले आणि म्हणून जे रिट पिटिशन खाली होते यांना 100% न्याय मिळाला. आपल्या बांधवाला जर न्याय मिळाला नसेल तर येत्या काळामध्ये थोडस हलवार घ्या, थोडासा संयम बाळगा. पण येत्या काळात या तुमच्या ज्या जमिनी आहेत, आज तुमच्या बालगंगा धरणाच्या बाजूला जमिनी आहेत, हिल स्टेशन होणार, त्या ठिकाणी रिअल इस्टेट डेव्हलप होणार. एक एक फ्लॅटची किंमत ही करोडची होणार, हे शेलार साहेबांना माहिती आहे. आणि म्हणून आपल्या जमिनी विकू नका, जमिनीचं रक्षण करा. बायांना एकच विनंती आहे, जावेने 3 तोळ्याचं गंतर केलंय ना, ती लवकर भिकारी होईल. तुमच्याकडे एकच असू द्या, तुम्ही अजिबात भिकारी होणार. कारण शिवबा म्हणायचे जमीन अस्तित्व आहे, जमिनी विकण्यासाठी नाही, कसण्यासाठी आहे. आताची लोक म्हणतात विका. आणि ज्यांच्या गाडीच्या मागे लिहिलेलं असतं आई बापाची पुण्याई, समजायचं आई बापाची जमीन विकली, गाडी घेतली आणि पोराचं कल्याण. त्यामुळे आपल्या हिमतीवरती, बळावरती, चिकित्सावरती आपण लढूया एवढा आशावाद व्यक्त करतो. जेवढे राजकारणातले भारतीय जनता पार्टी असेल, त्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे असतील, शेतकरी कामगार पक्षाचे असतील, आपण सर्व भावंड आहोत. हा निश्चय करूया की येत्या काळामध्ये आपल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी योग्य तो व्यक्ती, योग्य ती विचारधारा, योग्य ते लोक निश्चित आपण ओळखूया. एवढे ओळखाल, निश्चित माझ्या आजच्या व्याख्यानाचं सार्थक ठरेल. जवळजवळ 1 तास 48 मिनिटं या ठिकाणी मी बोललोय. दिवसाभरातलं हे शेवटचं भाषण होतं. उद्या पुन्हा नागोठण्यातल्या शिवमध्ये, मुंडाणीमध्ये, बेडशामध्ये 3 कार्यक्रम आहेत. अशी सलग आमची कार्यक्रम आहेत. तुम्हाला विनंती करतो, अगदी दापोली, मंडणगड, गुहागर, महाड, माणगाव, तला, मसला, श्रीवर्धन, शेलार साहेब सर्व धैर्यशील दादाचे मतदार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी जातो. त्यामुळे खरंच ज्या शाळा आपल्या गावातल्या बंद होत आहेत, यासाठी शेलार साहेब तुम्ही दादांना विनंती करावी की आपल्या गावातली एकही शाळा बंद होऊ नये. यासाठी जर तुम्ही निवडून गेला तर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहा शेलार साहेब की आमच्या गावातली मराठी माध्यम आहे म्हणून लोक मुक्ताईला जातात, म्हणून कॉलनी जातात, म्हणून कार्मेलला जातात. त्याच प्रकारचं शिक्षण मराठी सोबत 100% इंग्रजी माध्यमचं आमच्या जिल्हा परिषदेला सुरू करा. नवीन शिक्षक भरती करा, BEd BEd सेक्रेटरीवाल्यांना घ्या. आणि जाताना हाच संदेश आहे, सेवानिवृत्त शिक्षक भरती तत्काळ रद्द करा. यासाठी पेन तालुक्याची परिषद होती. तुमच्या गावातून बरेच प्रतिनिधी त्या ठिकाणी परिषदेला आले होते. पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा मी सांगतोय, मी कुठल्या पक्षाचा, कुठल्याही धर्म संघटनेचा, कुठल्याही जाती संघटनेचा कार्यकर्ता नाही. आम्ही शिवराज्य नावाची संघटना, ज्याचा फुलफॉर्म आहे शिव म्हणजे शिक्षण, व म्हणजे वंचित, र म्हणजे राहणारे, ज म्हणजे जनता. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या जनतेचं जन आंदोलन येत्या अधिवेशनामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की 62,000 शाळा आमच्या आज खाजगी होत आहेत, अंबानीला भूखंडासहित दिल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळामध्ये या संबंधात आवाज उठवावा, याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. जो मला शेलार साहेब तुम्ही जो पॉकेट देणार आहे, तुम्हाला त्या पॉकेटची पण कल्पना सांगतो. तो पॉकेट माझा एकही रुपयाचा नाही. माझे आई वडील नाहीये, पण माझा काका चांगला MIDC आहे, त्याला चांगला 80-90 हजाराचा पगार आहे. माझा मोठा भाऊ आज पुण्यामध्ये काम करतो, पूर्ण पुण्याच्या कॉलेजचं ऑडिट त्याच्याकडे आहे, त्याला 60-70 हजाराचा पगार आहे. माझा जुडवा भाऊ आज तळोजामध्ये चांगलं काम करतो, त्याला चांगला 20-25 हजाराचा पगार आहे.
आणि म्हणून मला मम्मी म्हणते तसाही तू एक्स्ट्रा आहेस म्हणून समाजाचं प्रबोधन कर. परंतु असं न करता स्वतः मी हायकोर्टला वकिली करत आहे, प्रॅक्टिस करत आहे. एवढीच विनंती करतो, ज्यांच्यावरती अन्याय होईल तर अन्यायाच्या विरोधात लढूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान.